नमस्कार. सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून गणेश भोसले यांच्या आईचा वाढदिवस साजरा. वाढदिवस म्हटले की केक, फटाके, जल्लोष आणि शुभेच्छांचा वर्षाव हे चित्र नेहमी पाहायला मिळते. मात्र कोरेगावातील चतुर्थी ग्रुपचे अध्यक्ष गणेश भोसले यांनी आपल्या आईचा वाढदिवस अत्यंत वेगळ्या आणि समाजोपयोगी पद्धतीने साजरा करत एक आदर्श निर्माण केला. आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, तर उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांची समाजाला गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वह्या, पेन, शैक्षणिक साहित्य आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा चतुर्थी ग्रुपचा हा प्रयत्न उपस्थितांच्या मनाला भावणारा ठरला. समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी काहीतरी करण्याची भावना जपली तरच खऱ्या अर्थाने सण, उत्सव आणि वाढदिवस साजरे होतात, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमावेळी कोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, कोरेगावच्या नगराध्यक्ष दीपालीताई बर्गे, प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगरसेविका संजीवनी बर्गे, नगरसेविका संगीता ओसवाल, स्नेहल आवटे, चतुर्थी ग्रुपचे अध्यक्ष गणेश भोसले, ग्रुपचे मार्गदर्शक राजेंद्र मेहता, सागर बल्लाळ, कदीर शेख, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, मॅडम, विद्यार्थी तसेच चतुर्थी ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस निरीक्षक सन्माननीय देवकर साहेब, त्याचबरोबर त्यांचे सहकारी हेड कॉन्स्टेबल माने साहेब, त्याचबरोबर इतर कार्यकर्ते, आमचे शिक्षणप्रेमी माजी मुख्याध्यापक सन्माननीय देशपांडे सर, आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय आधार मॅडम आणि माझ्या सगळ्या सहकारी भगिनी. बघा, समाजामध्ये अशीही व्यक्तिमत्व असतात की दातृत्व खूप महत्त्वाचं असतं, की देण्याची वृत्ती असली पाहिजे. आपल्याला देव भरभरून देत असतो, त्यातला भरीचा वाटा आपण देत असतो. सध्या आपल्याला माहीत आहे की आळंदीपासून आपली वारकरी निघालेले आहेत, पंढरीची वारी करत जाणार आहेत. कितीतरी हजारो लोक त्याच्यामध्ये, लाखो लोक सामील असतात आणि यांच्यासारखे सुद्धा आणि आपल्यासारखे सुद्धा काही दातृत्व असतात की सहज आपल्याला जो वाटा असतो आपण कमवलेला, त्यातला काहीतरी कुठलं तरी निमित्त असतं देण्याला, आणि हेच औचित्य साधून या आमच्या लक्ष्मीनगर शाळेचे माजी विद्यार्थी